ईडीचा वापर करून किंवा सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणला जातोय, त्यांना त्रास दिला जातोय असं शरद पवार म्हणतात. पण मला माहीत नाही, तुम्ही सांगता शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही, तर तुमच्या प्रश्नाला उत्तर का देऊ? एक ज्येष्ठ नेते आहेत, ते बोलले की नाही खात्री करून घेईन ना मी, खरोखर बोलले की नाही. आणि आमचं सरकार जे आहे ना, की ज्यांच्यावर आरोप आहेत, काँग्रेसच्या राजवटीपासून जे आरोप आहेत, त्यांना ईडी किंवा CBI त्यांच्याविरुद्ध कारवाई करते. आता अनिल देशमुख हा काय साधू संत नव्हता, महिन्याला पैसे मागत होता आणि पुरावे मिळाले. तसे त्यांचे जडेजांना अटक झाली आणि आता जे वेटिंगवर आहेत आतमध्ये जायच्या, गेटच्या बाहेर आहेत जेलच्या, त्यांच्या मागे विचार त्यांची काय व्यवसाय होते, काय करत होते. ईडीच्याकडे जी माहिती आहे, पुरावे आहेत, त्या आधारे कारवाई करतात. पवारसाहेबांना वाईट वाटायचं कारण काय? ते जर दिल्लीला असते नसं, मग तेव्हा होत असताना कारवाई कधी बोलायची नाही. कधी आम्ही विरोधक म्हणून पाहत नाही, ज्याने आरोप केला त्याच्या विरुद्ध कारवाई. दादा, लोकसभा निवडणुकीत कुस्ती रंगणार की उमेदवारीवरून कुस्ती कशाबद्दल मला कळलं नाही. कुस्तीचा आणि लोकसभेचा काय संबंध आहे? नाही, शिंदे गटाकडनं उदय सामंत आणि किरण सामंतांचं नाव निश्चित केलं. मला माहीत नाही, अजून काय आमची चर्चा नाही, कोणाच्या नावाची चर्चा नाही. कुस्ती नाही, खो खो नाही आणि कबड्डी पण नाही. हां, काय नाही आहे आमच्याकडे. जे काय होईल सामोपचाराने होईल. जो उमेदवार येईल तो 100% जिंकेल, खासदार आमचा असेल. आता जे ट्यूट्यू करणारे आहेत ना, पाऊस पडला का जो ट्यूट्यू येतो ना, ते बंद होईल. महायुतीची भाजपचा खासदार. हां, महायुतीची भाजपचा खासदार नाही, ते तुम्ही हे करू नका, आमचाच येईल. आणि तुम्हाला पाहिजे उत्तर ते मी देतो. भाजप अधिकार या जागेवर सांगेल, बरोबर ना? तुम्हाला पाहिजे होतं की नाही? आता जाऊ दे मला. थँक्यू सर. संजय राऊत पागल झाला आहे. गेली 6 महिने महानंदाच्या कामगारांना पगार नाही, 6 महिने. आणि मी प्रस्ताव ठेवला आहे की NDBनी जी डेअरीची मोठी कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, त्यांनी महानंदा घ्यावं आणि चालवावं. म्हणजे नोकऱ्या साबूत राहतील, कंपनी तिथेच राहणार, कंपनी जाणार नाही. पण गुजरातमध्ये त्याची मेन शाखा जी आहे ना NDBची, ती तिकडे आहे. तर ती ऑल इंडिया बेसवर आहे आणि म्हणून त्याने आपले घ्यावी आणि चालवावी, नोकऱ्या साबूत राहतील. मांसाहारी होते. हां, जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलंय की राम हे मांसाहारी होते. जितेंद्र आव्हाड आणि ते मातोश्रीवाले काय बोलायचं नाही. सध्या ते घसरलेत, सत्ता गेल्यामुळे ना डिप्रेशनमध्ये आहेत. त्याच्यामुळे आमच्या देवतांबद्दल बोलायचं त्यांनी धाडस करू नये. बाकी कोणाबद्दल बोलत चालेल, पण देवतांबद्दल राम भीम नाही. मग त्याला शेवटी राम करावं लागेल. रामचा अर्थ माहिती आहे ना? हां. दादा, राष्ट्रवादीचं आता एक शिबिर संपन्न होत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.